नमस्कार, मी श्वेता पवार, सीसीटीव्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। नाट्य संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी नाट्य संमेलनाच्या शिष्टमंडळाने माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी तृप्ती हंदारे यांची भेट घेतली। त्यांनी नाट्य संमेलनात सक्रियपणे सहभागी होण्याचे आश्वासन दिले। सोलापूरच्या मातीने अनेक प्रतिथयश कलावंत रंगभूमीला दिलेले आहेत। सोलापूरची रंगभूमी समृद्ध आहे। नाट्य चळवळीला गती देण्यासाठी हे संमेलन अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। सोलापूरमधील सर्व शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी 100व्या संमेलनाचे साक्षीदार होण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले। नाट्य संमेलन सोलापूर येथे संपन्न होत आहे जानेवारीमध्ये। त्यासाठी माध्यमिक शिक्षण विभाग आणि एकूणच शिक्षण विभागाच्या वतीने या संमेलनामध्ये शाळांचा सहभाग, विद्यार्थ्यांचा सहभाग, शिक्षकांचा सहभाग, कारण शेवटी नाट्य संमेलन म्हणजे आपला एक सांस्कृतिक वारसा आहे आणि विद्यार्थी घडवण्याचं जे काम आपण शाळांमधून करतोय त्याचा एक महत्त्वाचा व्यक्तिमत्व विकासातला हा भाग आहे। त्यामुळे सर्व शाळा, शिक्षक आपण उत्स्फूर्तपणे या नाट्य संमेलनात सहभागी होऊन सोलापूरला मुळातच सांस्कृतिक वारसा खूप मोठा आहे, तोच वारसा अधिक प्रभावीपणे पुढे आपण घेऊन जाऊयात। त्यासाठी माध्यमिक विभागाच्या वतीने जी मदत करता येईल किंवा जे आपल्याला सहकार्य या संमेलनात सहभागी होऊन करता येईल ते आपण सगळेजण मिळून निश्चित करूयात आणि एक चांगलं संस्मरणीय नाट्य संमेलन सोलापूरमध्ये होईल आणि ज्याचं जे सोलापूरमध्ये होईल पण त्याचं पूर्ण गोष्टीत शाळांपर्यंत नंतर पुढच्या काळामध्ये कशा जातील आणि इथले विद्यार्थ्यांमधून अनेक कलाकार या मातीने दिलेत सोलापूरच्या, तोच वारसा अधिक प्रभावीपणे पुढच्या पिढीपर्यंत आपण संक्रमित करूयात। त्यासाठी शिक्षण विभाग सदैव आपल्यासोबत आहे आणि आपण या संमेलनासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते आणि अभिनंदन। याप्रसंगी प्रमुख कार्यवाह विजयकुमार साळुंखे, नियामक मंडळ सदस्य सुमित फुलमावडी, निमंत्रक ज्योतिबा काटे, समन्वयक कृष्णा हिरेमठ, पद्माकर कुलकर्णी, किरण लोंढे, राजा बागवान, आशुतोष नाटकर, किरण फडके, मिलिंद पटवर्धन आदी उपस्थित होते।